आज मी गेले होते पावसाळ्यामध्ये. आता तुम्ही म्हणाल ही तर किती मोठी झाली, ही कशाला जाऊन बसली आता पावसाळ्यात. अहो मी नाही हो, आमच्या दक्षला नेऊन बसवलं होतं तिथं. म्हटलं हा बसतो का नाही बघा. पण ही दुसरी वेळ आहे त्याची. तेव्हा पण बसला होता चांगला ना, आता पण जाऊन बसलेला आहे बरं का चांगलं. म्हटलं रडतो बिडतो म्हणून मी बाहेरच थांबले होते. मला वाटलं रडतो काय. मग बसला तिथं चांगलं त्या पोरांमध्ये जाऊन. मॅडमचं चाललं होतं त्यांना शिकवायचं काम. बघा बरं, तुम्ही पण जात होते का नाही बरं बालवाडीमध्ये. मॅडम घेतं ते गाणी गोष्टी सांगत होते त्यांना. पोरं बघा कसे ॲक्शन करतात. आज तर आमच्या दक्षला काही येत नाही अजून. तो पण आता थोडे दिवस झाले का मग त्याला पण असेच गाणे गोष्टी येत. मॅडम म्हणल्या उठा आणि उड्या मारा सगळे. दक्षला तर काय उड्या मारता येत नव्हतं. पण त्याचं ते उड्या मारायचं सोडून त्याची दादागिरी करणंच चालू आहे. म्हणलं नको बाई, हा तिथं भांडणं करण. म्हणलं उगं मारामारीचे काम. चला म्हणलं आपण आता घरी. तर घरी आणलं मी त्याला. तो इथंच लोळायला लागला तिथंच. म्हणतो मला तू घरीच का आणलं, तू घरीच का आणलं. म्हणलं तू मला घेऊनच चल, शाळेत घेऊनच चल. म्हणलं तू तिथं भांडणं करतो आणि तुला कुठं शाळेत घेऊन जाऊ मी. तिथं भांडणं बिंडणं केले त्यांचे मम्मी पप्पा येतील म्हणलं माझ्याकडं भांडायला. तो म्हणतो नाही नाही मम्मी, मी काय आता भांडणं बिंडणं करणार नाही, तू उद्या मला परत शाळेत घेऊन चल. म्हणलं बरं बाबा तुला जाते मी उद्या आता शाळेत. तो म्हणतो आता मी रडत नाही, आता मी जरा व्यायाम करतो. म्हणलं मग कर व्यायाम. म्हणलं तू व्यायाम करायचा ना तर तुझं तोंड बिंड फोडून घेशील. तो म्हणतो नाही नाही मम्मी, मी काय तोंड बिंड नाही फोडून घेत, मी चांगलं व्यायाम करतो. तुला करायचं का. म्हणलं नको नको बाबा, तू तुझं कर. तुम्हाला म्हणतो मग मम्मी, मग मी बघ कसा व्यायाम करतो, मग तू पण उद्यापासून तसाच व्यायाम करत जा. म्हणलं बरं बाबा दाखव म्हणलं मला तू कसा व्यायाम करतो. बघा आता ह्याचं कसा व्यायाम चालला. तर कुठं शिकला असेल बरं हा व्यायाम. काय माहिती कुठं शिकलाय आता हा.